आज रविवारची सकाळ, पण आराम करायला कुठे वेळ मिळाला. नेहमीप्रमाणे आजचा दिवसही कामांनी भरलेला होता. किचनमध्ये तर नुसती धावपळ होती. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि त्यात घरातली इतर कामे, सगळं कसं एकाच वेळी सुरू होतं. आज नाश्त्यासाठी हिरव्या मुगाचे पौष्टिक धिरडे बनवले होते, जे की मुलांना प्रचंड प्रमाणात आवडतात. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असा हेल्दी टेस्टी नाश्ता द्या, त्यांनासुद्धा आवडतील. आणि आजच्या जेवणाची तर बातच न्यारी होती, कारण की आज बनवली होती लज्जतदार बिर्याणी आणि सोबत गरमागरम चिकन मसाला. आता बिर्याणी आणि चिकन मसाल्याची रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हीसुद्धा न चुकता न विसरता अजिबात बघायला विसरायचं नाही. इतकं सगळं झाल्यावर पोट आणि मन दोन्ही तृप्त झाले. जेवण झाल्यावर आणि घरातली सगळी कामं आवरून मला एका ठिकाणी जायचं होतं. कुठे जायचं होतं माहिती का? आमच्या नणंदबाईंकडे. बरेच दिवस झाले होते त्यांच्याशी काही भेटगाठ झाली नव्हती, म्हणून म्हटलं आज स्पेशल काहीतरी करूया. म्हणून आज मी त्यांच्या घरी जाणार होते. सगळं आवरूनसुद्धा झालेलं होतं, वेळ भरपूर होता, म्हणून मग आज आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो होतो. आणि तिथे गेल्यावर मी काय बघितलं माहिती का? त्या काय करत होत्या, अगदी कुरकुरीत अशा चकल्या बनवत होत्या त्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी मलासुद्धा अगदी प्रेमाने चकली बनवायला शिकवली. म्हणजे साध्या सरळ सोप्या पद्धतीत त्यांनी मला चकली बनवायला शिकवली. हीच चकली मला पहिली सुरुवातीला खूप अवघड आणि किचकट असं काम वाटायचं. पण जेव्हा आम्ही ह्या बनवल्या ना, मस्त असा हसत खेळत गप्पा मारत सगळ्या चकल्या बनवल्या, ज्या की तुम्हाला दिसतसुद्धा असतील. इतक्या छान कुरकुरीत आमच्या चकल्या बनत होत्या आणि इतक्या छान बनल्या ना, की मला आता कोणी सांगितलं ना चकली बनवून दाखव, तर बिना टेन्शनचं मला चकली बनवता येईल इतका माझा कॉन्फिडन्स वाढवला त्यांनी. आणि खरं सांगू का, खूपच भारी चकली शिकवली त्यांनी. त्यानंतर आतूने ना स्वराजला सुद्धा एक चकली दिली, जी की स्वराजला विशेष आवडत नाही, पण आतूच्या हातची चकली मात्र त्याने पूर्ण फस्त केली, की इतकी टेस्टी चकली झाली होती. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येतानाच वाटेत भाजीपाला घेतला होता. घरी आल्यानंतर सर्वात प्रथम मस्त असं चहा ठेवला. त्यानंतर आतूने दिलेला खाऊ ओपन केला. स्वयंला तो खाऊ दिला आणि स्वयंला आतूच्या हातचा लाडू खूप प्रचंड प्रमाणात असा आवडला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त चहाचा आस्वाद घेतला. असा होता एकंदरीत माझा धावपळीचा दिवस, पण खूप आनंददायीसुद्धा ठरला. चला लवकरच भेटू, तोपर्यंत बाय.